इस समय पूरे देश में ईडी द्वारा विभिन्न मामलों के तहत कार्रवाई किए जाने की घटनाएं लगातार सुर्खियां बनी हुई है और वहीं राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गुट की ओर से ईडी की इस कार्रवाई को लेकर विरोध दर्शाया गया। तो आइए जानते हैं इस मौके पर विरोध में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के पदाधिकारियों ने ईडी के विरोध में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने महानगर पालिका परिसर गांधी चौक में जाहिर निषेध दर्शाया। इस समय आंदोलनकारियों ने जमकर नारेबाजी की। भ्रष्टाचारी सरकारचं करायचं काय? खाली डोकं वरतं पाय. भ्रष्टाचारी सरकारचं करायचं काय? खाली डोकं वरतं पाय. 50 खोके आगे रोके. 50 खोके आगे रोके. सरकार हमसे डरती है. ईगो आगे करती है. सरकार हमसे डरती है. ईगो आगे करती है. रोहित दादा आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. रोहित दादा आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. इस समय राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के ग्रामीण जिला अध्यक्ष राजेंद्र वैद्य ने अपनी प्रतिक्रिया में क्या कहा, आइए सुनते हैं। देशातील मोदींच्या नेतृत्वातील केंद्र सरकारतर्फे विरोधी पक्षाच्या नेत्यांना ईडी आणि सीबीआयचा धाक दाखवून त्यांना ईडीच्या धाडी टाकून अटक सत्र जे सुरू केलेलं आहे आणि त्या या पद्धतीने देशातील विरोधी पक्ष संपवण्याचं काम केंद्रातील मोदी सरकार करत आहे। त्याच्या निषेधार्थ आज महाराष्ट्रातले युवा आमदार राष्ट्रवादी पक्षाचे श्री रोहित पवार यांनी संपूर्ण महाराष्ट्रातले युवकांचे प्रश्न, मग सरकारी नोकऱ्यांचं खाजगीकरण असो, MPSCमध्ये जी लुबाडणूक सुरू होती, वारंवार प्रत्येक परीक्षेसाठी फी विद्यार्थ्यांकडून वसूल केल्या जात होती, असे अनेक प्रश्न घेऊन त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात पुणे ते नागपूर संघर्ष यात्रा काढली होती। त्याला घाबरून महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या सूचनेवरून केंद्राने परत रोहित पवार यांच्याकडे EDच्या धाडी टाकल्या आणि कुठलंही त्यांच्याकडे कागदपत्र किंवा कुठलाही आरोप नसताना त्यांना त्रास देण्याचं काम सुरू आहे। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर सुद्धा ईडीच्या कारवाया सुरू आहे, धाडी सुरू आहे। या सर्वाचा निषेध करण्याकरता आज महाराष्ट्रातल्या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये, सगळ्या तालुक्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे हा निषेध कार्यक्रम, केंद्र सरकारचा आणि भारतीय जनता पक्षाचा निषेध कार्यक्रम अशा धरण्यांच्या माध्यमातून, कुठे निदर्शने आणि तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून शासनाला निवेदन देऊन आम्ही आमच्या मागण्या म्हणणं सादर करणार आहे की ह्या ईडीच्या कारवाया थांबवा, अन्यथा महाराष्ट्रातील जनता आणि देशातील जनता ह्या सगळ्या प्रकाराला उघड्या डोळ्यांनी पाहत आहे आणि तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार। साथ ही इस समय पूर्व नगराध्यक्ष दीपक जायसवाल ने भी महाराष्ट्र सरकार का निषेध दर्शाते हुए अपनी प्रतिक्रिया दी। आज रोहित दादा पवार यांची पुन्हा ईडी चौकशी लावलेली आहे। त्याचप्रमाणे आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत, वायकर यांनासुद्धा ईडीच्या नोटिसा येत आहे आणि हे फक्त विरोधी पक्षाच्या लोकांनाच नोटिसा येत आहे। सत्ताधारी पक्षामध्ये जे लोक आज गेले, जे शिंदे गटाचे गेले, त्यांच्यावर सुद्धा ईडीच्या धाडी पडल्या होत्या आणि पण त्यांच्या कारवाया थांबल्या आहे। अजित पवार गटाच्या लोकांनाही ईडीच्या कारवाया झालेल्या आहे पण त्यांच्या कारवाया थांबल्या आहे। फक्त आमच्या जे विरोधी पक्षाचे लोक आहे त्यांनाच या ईडीच्या कारवाया चालू आहे आणि त्यांना धमकावणं चालू आहे आणि या पद्धतीने या महाराष्ट्रात राजकारण चालू आहे। कालच झारखंडमध्ये हाच प्रकार घडला की हेमंत सोरेन सारखा मुख्यमंत्र्याला आतमध्ये केलं। त्याचप्रमाणे काल त्यांनी चंदीगडमध्ये जेव्हा आपचं एवढं मेजॉरिटी असताना काही लोकांना पैसे देऊन फोडलं आणि तिथे BJPचा महापौर बसवला। या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रात नाही पूर्ण देशामध्ये पैशाच्या जोरावर आणि ईडीच्या जोरावर हे सरकार पाडण्याचं काम हे भ्रष्ट सरकार करत आहे। आम्ही ईडीच्या विरोधात आम्ही धरणे आंदोलन केलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो आणि
ईडीचाही जाहीर निषेध करतो। आंदोलन दौरान बेबी उइके, महिला जिलाध्यक्ष राहुल देवतले, शहर उपाध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कलाकार मल्हारप, अब्दुल जमील शेख, विनोद लबाने, राजेंद्र आखरे, नीलेश मानकर, बब्बू ईसा, परब गिरटकर, अभय राउत, राज सिलसिला, शिल्पा कामड़े आदि उपस्थित थे। CTV के लिए वैभव रुयारकर की रिपोर्ट।